सो गाइस मैं फाइनली आ चुकी हूँ स्कूल में। जैसे कि आपने इससे पहले की वीडियो में देख लिया, मतलब आगे की शूट्स में देख लिया होगा कि मैं आ गई हूँ। सो हाँ, मैं आ गई हूँ। तो मतलब यहाँ पे मैं देख रही हूँ सबको, तो बहुत एक्साइटेड वगैरह, सब बहुत खुश है। तो मैं आपको स्कूल दिखाती पूरी एक, ये देखो। और वो रंगोली तो कितनी बड़ी निकाली है गाइस, देखो मैं आपको दिखाती हूँ। आवाज़ आ रहा है आपको मेरा? कितनी सही है ना। हाय आपने अब तक गेस कर लिया होगा, हम आए पापा के गेट टुगेदर पर। तो ये देखो यहाँ पे कितना अच्छा डेकोरेशन किया था, सब इतना अच्छा था, बलून डेकोरेशन वगैरह। एंड यहाँ पे थीम ना उन्होंने पिंक एंड वाइट रखी थी। एंड ये रंगोली देखो ना कितनी सही है, एंड कितनी बड़ी बनाई है, एकदम कलरफुल, कितनी अच्छी लग रही है ना, एकदम मस्त सारे डिज़ाइंस वगैरह बनाए। और ये देखो ये पूरा ऐसे लग रहा है मतलब। एंड ये मैं हूँ गाइस यहाँ पे। मतलब मेरे को बहुत बोर हो रहा था ना, तो बैठे बैठे मैंने थोड़ा सा ऐसे खुद का कुछ भी कर लिया। एंड फिर उसके बाद में सब लेडीज़ आए और फिर वहाँ पे फूल जो थे ना वो फूल लिए एंड उनको ऐसे तोड़ने लगे थे वो, क्योंकि जो टीचर्स वाले हैं ना उनके आगे स्वागत। आपका नाम क्या है? सलीम पठान। मतलब आपको कैसे लग रहा है अभी इतने दिनों के बाद में, मतलब आप यह स्कूल में आए हो? तो बहुत खुश हूँ मैं। बहुत खुश हो? आपको मतलब क्या पुरानी यादें, क्या है मतलब क्या याद है आपको? पुरानी यादें स्कूल के साथ में खेलते थे, कूदते थे। मतलब आप कौन से स्पोर्ट में ज़्यादा अच्छे मतलब मस्ती करते थे, खो खो, अच्छा कबड्डी। मतलब कहाँ पे बाहर गए थे क्या आप? हाँ, बाहर भी गए थे। कौन से लेवल तक गए थे? कौन से लेवल गेल थे? आता काही लक्षात राहिलं नाही ते। ठीक है। हाँ मतलब इतनी पुरानी बैच है आपकी, 1999 की। 26 साल बाद। आपको कैसे लग रहा है? हमको भी अच्छा शिक्षक, त्यानंतर आपल्या शाळेतून ज्या गुरुजनांनी विद्यार्थ्यांना। तो फ्रेंड्स देखो कैसे टोकरियां भर भर के फूल आ रहे हैं। ये फूल देख के मुझे तो इतनी खुशी हो रही है। सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना नम्रतेची विनंती आहे की आपण मंडपामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे। कसं लागतंय तुम्हाला? तुम्ही खूप वर्षानंतर येता येतं? खूप आनंद होतो। सगळे माझे विद्यार्थी भेटलेत मला असं वाटतं, फील होतं आज की जणू काही माझे सगळे नातेवाईक फार वर्षानंतर ते मला लांब गेले होते समजा, तेव्हा आम्ही दुरावा निर्माण झाला होता, तो दुरावा आज कमी झाला आणि सगळे एकत्र आलो त्याचा मला प्रचंड आनंद। सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांना विनंती आहे की आपण गेट मधून आपण प्रवेश करणार आहे। आपण सर्वांनी गेट वर जायचंय। विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्या चला सर्व विद्यार्थी गुरुजन आपले। गाइस कितना सुंदर किया है देखो। व्यासपीठावर यायचं आहे। अब यहाँ पे जैसे पहले के स्कूल में होती थी ना उनकी प्रार्थना वगैरह, वैसे प्रार्थना हो रही है गाइस यहाँ पे। वाह आता रीतिरिवाजाप्रमाणे
आपली शाळा सुरू झालेली, शाळेची पहिली घंटा झाली, म्हणजेच आपल्या प्रांगणामध्ये विखुरलेले सर्व विद्यार्थी हे प्रार्थनेसाठी तुमचे सर्वांचे लाडके शिस्तप्रिय बोराडे सर, आजही तुम्ही या शाळेतून जाऊन सर बरेच दिवस झाले, परंतु कधी कधी आपली आठवण निघत असते. तत्कालीन विद्यार्थी, आजचे पालक, आमचे चव्हाण साहेब, सुरेश भाऊ जेव्हा शाळेत येतात तेव्हा तुमच्या शिस्तीबद्दल सांगतात आणि पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांच्या आठवणी जाग्या होतात. ठीक आहे, आता सर कोणाला मारणार नाही, अजिबात चिंता करू नका. परंतु आपण सर्वांनी कसं त्या काळामध्ये सावधान विश्राम होऊन प्रार्थनेला उभे राहायचो, राष्ट्रगीत घ्यायचो, कोणीतरी सुविचार सांगायचं, कोणीतरी एखादी बातमी सांगायचं, आहे की नाही. त्याप्रमाणे सर तुम्हाला परिपाठाची आठवण करून देण्यासाठी कमीत कमी वेळेत कमीत कमी शब्दात या ठिकाणी आठवण करून देतील. हे पहा, मला तरी असं वाटतं शिस्तीचं पालन या ठिकाणी झालेलं नाही. कारण सर्व विद्यार्थी रांगेत तर नाहीच आहे, परंतु उंचीनं सर्व उभे राहायचंय सर्वांनी. पटकन वेळ न गमावता प्रत्येकानं उंच मुलं पाठीमागे जा, उंच मुलींनी सुद्धा पाठीमागे जायचंय, रांगा सरळ करायच्या आहे. एक हाताचं अंतर घ्या, आवाज नकोय. ऐसे रहता है टीचर्स का खौफ. जर सरकून घ्या अजून सुद्धा, आणि वाकून कशाला वागता तुम्ही. एक साथ पाय उचलून मारायचंय, पायाचा एक साथ ऊंची आवाज में राष्ट्र के शुरू करेंगे. कर भारत माता की, भारत माता की. परेड विद्यार्थी 1999 चे बॅचचे या ठिकाणी येऊन सुविचार सांगायचा. अगोदर मुली सांगतील सुविचार, नंतर मुलांनी सांगायचं. हा दिनविशेष तू सांग. दिनविशेष आज दिनांक 12 मे 2025, आजचा दिनविशेष विक्रम संवत शके 1947. आज बुद्ध पौर्णिमा, वैशाख पौर्णिमा, पिंपळ पौर्णिमा. आजचा सूर्यास्त 7:04. छान. हा सुविचार कोण सांगतं? वा वा, छान. एखादी बोधकथा छोटी. परीक्षा नावाची साथ पसरल्यास अभ्यास नावाची लष्ट टोचून घेणे, नाहीतर नापास होण्याचा रोग लागत असतो. छानपैकी सुविचार या ठिकाणी ताईंनी सांगितलेला आहे. झाडे लावा झाडे जगवा हे सुविचार आहे. उत्कृष्ट सुविचार या ठिकाणी सांगितलेला आहे. जगावे परिकीर्ती रूपी उरावे. बघा, सुविचार आहे मारावे परिकीर्ती रूपी ओरावे, परंतु दादांनी आपल्याला सांगितलं जागावे परिकीर्ती रूपी ओरावे. काय काय यावरून बघा, एखादा विद्यार्थी चुकू शकतो, आपण चुकला असं म्हणणार नाही. त्याने अपडेट करून आपल्याला सुविचार सांगितला. आपण सर्वजण उभे आहोत आणि दुःखद बाब आपल्याला सांगायची झाली तर अशी की आपल्याला मार्गदर्शन आहे. तसेच संतोष भागीनाथ थोरात नावाचा जो विद्यार्थी होता, तो आपल्या वर्गामध्ये शिकला, खेळला, बागडला. आज तो जर जिवंत असता तर तो सुद्धा आपल्यामध्ये सहभागी झाला असता. परंतु हे तिन्ही शिक्षक आणि संतोष भाऊ थोरात हे आपल्यात नाही, त्यांची आठवण आपल्यामध्ये कायम राहील. ते खोडकर होते, हुशार होते,
ते सर्व तुम्हाला माहिती आहे. तुमच्या ताटामध्ये ते जेवले, तुमच्या सोबत अभ्यास केला आहे की नाही. आणि अशा आनंदाच्या क्षणी आपल्याला त्यांची आठवण होते आणि आपण भावुक होतो की ते कोणत्या डेस्कवर बसायचे, कोणाचे भांडणं झाले असेल त्यांच्यासोबत, कोणासाठी कधीतरी एखाद्याचा पेन विसरला तर तो त्यांनी दिला असेल त्यांना, किंवा कोणाचा हिसकून घेतला असेल है की नाही. परंतु तेव्हाच्या आठवणी आज आपल्या ताज्या झाल्या आणि म्हणून आपले राजपूत सर, पठाण सर, सरोदे सर आणि संतोष भाऊ थोरात यांना आपण देणार आहोत. मी आपले शिक्षक बोराडे सर कोण शाळेत आलेलं नाही, आपल्याला कसं कळणार. मग आपले सर काय करायचे त्यावेळेस तुमच्या 10वीच्या बॅचला R.V. गिरी सर होते आहे का नाही, वर्ग शिक्षक तुमचे. ते काय करायचे, हजेरी घ्यायचे. आपल्यामध्ये आपले जे बॅचमेट ठीक आहे, आपल्या वर्गामध्ये आपल्याला जायचं होतं परंतु कार्यक्रमाला पुन्हा उशीर होईल म्हणून हाच आपला वर्ग आहे असं समजून आपण इथं स्थानापन्न व्हायचं आहे. आपल्या अजून एक सहकारी श्री कुलकर्णी सर व पुजदेकर सरांना विनंती आहे सर आपण आपल्या लाडक्या विद्यार्थ्यांची हाजरी घ्यायची. नर्मदा, येस सर. रेखा, येस सर. शमीना, पठाण, येस सर. प्रेझेंट. वंदना दिवेकर, गैरहजर का, काल गैरहजर होती. थोरात, काकाबाई, चित्रा काकडे, संतोष काकडे, संतोष आलेल नाही का संतोष? हा, त्याच्या वडिलांना सांगावं लागेल बरं का. थोड्याचं करतो, शाळेला येत नाही. आपण त्या काळात आहे ना 99 मध्ये. साईनाथ चव्हाण, किरण गंडे गैरहजर, सुभाष चव्हाण, गैरहजर, भगवान भोगरे, राजेंद्र काकडे, पांडुरंग त्रिभुवन, पांडुरंग कुठे, सिन्सिअर विद्यार्थी, गोरख वाघ, भगवान वाघ, अंबादास वाघ, राजेंद्र त्रिभुवन, अनिल भालेराव, अनिल आला नाही का, अनिल कडू, भगवान दिवेकर, भाऊसाहेब भालेराव, रवींद्र भालेराव, रवी पाय कशात गुंतलाय तो, कशाकडे लक्ष आहे, दप्तर आणलं का नाही ना. अनिल भालेराव, दीपक दिवेकर. शाहीन दीदींना विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचं आहे. गाइस अब यहाँ पे सबको गिफ्ट्स दे रहे हैं, मतलब वो गिफ्ट्स दे रहे हैं उनको याद रहने के लिए, इसलिए वो पर्स दे रहे हैं सबको. स्वागत सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. कृपया आपण स्टेजवर यावं. Something useful gift.
सो फ्रेंड्स, अब सारे मतलब जितने भी बच्चे थे, मतलब अब जो आंटी है वो सारे बच्चे बन गए अब वापस से। सो फ्रेंड्स, यहाँ पे जितने भी अंकल एंड आंटीज दिख रहे हैं आपको, वो वापस से बच्चे बन गए। एवढा शेवटचा फोटो घ्या, नंतर आपण फोटो पुन्हा घेणार आहोत आपण जेवण करताना। त्याच्यानंतर आपल्याला बोराडे सरांनी जसं आपल्याला खो खो कबड्डी शिकवली होती, काही क्षण आपण खो खो सुद्धा या ठिकाणी जो बनाता है इंसान को इंसान, ऐसे गुरु को हम करते हैं प्रणाम। ज्ञान से इंसान बेहतर बनाते हैं गुरु, ज्ञान से इंसान को बेहतर बनाते हैं गुरु, जीवन भर कितना कुछ सिखाते हैं गुरु। इस कर्ज को कोई भुला नहीं पाएगा, क्योंकि अनमोल खजाना लुटाते हैं गुरु। वो चेंज हो गया है एंड यहाँ पे सब थोड़ा रुक गया है। तो यहाँ पे सब गेम खेल रहे हैं, अब खो खो गेम खेल रहे हैं। मैं आपको दिखाती हूँ, सारे लेडीज जेंट्स वगैरह सब खो खो गेम खेल रहे हैं। अब सब यहाँ पे खो खो खेल रहे हैं गाइस। वो खो खो के लिए कैसे बैठ गए यार, मुझे भी चाहिए ऐसी लाइफ, मतलब इतने सालों के बाद। वैसे मैं एक बात बता दूँ, ये मतलब मेरे पापा और कुछ उनकी फ्रेंड्स की कुछ ऐसी टीम थी खो खो की। आहा, लेडीज तो मस्त एकदम पदर खोस के ही एकदम मस्त। हाँ, टीचर भी मस्त। मेरा तो मन कर रहा है मैं भी खेलूं।